मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. भाईजानची माणसं येतील, त्यांना ते पैसे द्या. असावर मी आता असं काहीतरी करीन ज्यामुळे तुला माझा अभिमान वाटेल आणि त्यानंतरच मी तुझ्याकडे येईन आणि तुला घरी परत घेऊन येईन. जावई बापू, लेख देतोय तुम्हाला, काळजी घ्या तिची. आज तुझ्या आईची खूप आठवण येते सावरे. अंतराला हे असं बघून खूप बरं वाटलं असतं तिला. सावरे, काकू तू आलीस देवळातून आणि अंतरा कुठे? अगं मी मुद्दामच कारण काढलं आणि निघून आले एकटीच पुढे. म्हणतं त्या दोघांना जरा वेळ मिळेल ना एकमेकांशी बोलायला. हो, खरं तर मी तू निघालीस तेव्हा थांबवणार होते तुला, पण लवकर आलीस ते बरं झालं. सावरे, अगं मलाही कळतं तरुण मुलांना थोडासा एकांत हवा असतो, पण बाकी साखरपुडा छान झाला. आणि साखरपुड्याच्या दिवशी तू निदान छोटी का होईना पण टिकली लावलीस, या गोष्टीचा जास्त आनंद झाला. खरं सांगू का, ह्या वयामध्ये मोकळं कपाळ शोभत नाही ग बाईला. काकू प्रश्न शोभण्याचा नाहीये, तत्वांचा आहे. पण सावरे, अगं नवऱ्याला सोडल्यावर राहतं काय बाईच्या आयुष्यात? मला नाही असं वाटत काकू, खरंच मी नाही असा विचार करत. मला असं वाटतं की नवरा नसतानाही बाईचं आयुष्य तिने तसंच जगायला हवं जसं ती आजवर जगत आली आहे. आता नवरा नसल्याचं दुःख मनात असतंच की ग, पण ते सगळ्या जगाला सारखं कशाला दाखवायचं? आणि तसंही मला आता कशाचंच दुःख नाहीये, मग मी दुःखी का राहू? आणि खरंच काकू तूही अशी दुःखी नको राहूस. अगं पण हो काकू, आपल्या अशा वागण्याने ना आपण आपल्या मुलांनाही दुःखी करतो. म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या आयुष्यात नसल्याने त्यांच्या आयुष्यात जी एक पोकळी निर्माण होते ती आपल्या दुःखी राहण्याने अजूनच वाढते. आणि मला माझ्या मुलांना ही पोकळी जाणवूच द्यायची नाही. आणि म्हणूनच त्यांच्या समोर मी कधीही दुःखी राहणार नाही, नेहमी आनंदात राहील. त्यांना सुखात ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. मला माहितीये का, मी माझा संसार नाही टिकवू शकले. मी हर्षवर्धनांचा स्वभाव नाही बदलू शकले, पण जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी अशी एक स्त्री असेल जी तिच्या वागण्याने तिच्या नवऱ्याचा स्वभाव बदलेल. आणि त्या दृष्टीनेच मी हे पहिलं पाऊल टाकलं असं मला वाटतं. आणि तसं म्हणलीस तर मला आता खरंच कशाचंच दुःख नाही, कारण सगळे पाश, सगळी बंधनं मी आपणहून तोडून टाकली आहेत. मला
खूप हलकं वाटतंय काकू. खरंच खूप हलकं वाटतंय. माते, या जगाची आई आहेस तू. मी लहानपणापासूनच आई वडिलांच्या प्रेमाशिवाय वाढलो. या जगाचे शिवायशाप सहन केलेत. त्यामुळे कदाचित माझा स्वभाव थोडासा रुक्ष झाला असेल. म्हणूनच मी वर्षी असा वागलो. पण आता मला माझी चूक कळली आहे. आणि हेही कळलंय की तिचं मन वळवून तिला घरी आणणं यावेळी जरा कठीणच आहे. त्यामुळे आत्ता या क्षणी जर मी तिच्या पुढ्यात असाच पराभूत होऊन गेलो तर ती माझं ऐकणार नाही. मला तिच्या पुढ्यात जाण्याकरता आधी काहीतरी असं करून दाखवावं लागेल ज्याचा तिला अभिमान वाटेल. आणि ते करण्याकरता मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. माते, मला तुझा आशीर्वाद दे, यश दे, शक्ती दे. प्रियंका, तुला असं स्वस्थ बसून नाही चालणार. काहीतरी करायला हवं. इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. आयुष्यभर ही अशी इथे नाही चढू शकत मी. आता तर हर्ष पण मदत नाही करू शकत मला. त्याचे स्वतःचेच हाल कुत्र्यासारखे झाले. त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करणंच मूर्खपणाचं आहे. पण मग इथून बाहेर कसं पडू? शार्दूल, शार्दूल मला मदत करू शकतो. तो एकच आधार आहे आता मला. त्याचीच मदत घेतली पाहिजे. पण कशी? Yes, I got it. शार्दूल, माय डार्लिंग, आता तूच मला ह्याच्यातून बाहेर काढशील. प्रियंका, यू आर ग्रेट, सिम्पली ग्रेट. चला, देवाच्या कृपेने सगळी संकटं टळली आता. पण सुखाचे दिवस बघण्यासाठी किती परीक्षा घेतली देवाने आपली. आठवलं तरी काटा येतो अंगावर. आता एवढीच मागणी आहे देवाकडे की माझ्या सुखी संसाराला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. कसला विचार करता एवढा? कसलं नाही, कुठे काय. उठले महाराज, आलेच बघा.
हर्षवर्धनने इतकी मोठी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली. का का केलं त्याने हे सगळं? किती खोटं बोलतो हा माणूस. आसावरीला सुद्धा अंधारात ठेवलंय अजूनपर्यंत. तिला जर हे सगळं कळलं तर ती जीवच देईल. निदान मला तरी सांगायला हवं होतं सगळं खरं खरं. संयुक्तासाठी सगळं सगळं सहन केलं असतं. शार्दूल त्याचा मुलगा असूनही मी मान्य केलं असतं सगळं. काही झालं तरी हर्षवर्धनला जाब विचारायलाच हवा. पण त्यांनी काय होणार आहे? तो थोडाच कबूल होणार आहे. अजूनपर्यंत हिंमत केली नाही त्यांनी, आता काय कबूल करेल? जाऊ दे. वाईट ह्याचं वाटतंय की संयुक्तापासून सगळं लपून ठेवलंय मी अजूनपर्यंत. पण आता नाही. हळूहळू तिलाही विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं. आसावरी, तुला काय वाटलं? तू मला सोडून आलीस म्हणजे संपलं सगळं? तुम्ही? हो, मी तुझा नवरा, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र तू स्वतःच्या हाताने काढून फेकून दिलंस तोच. ज्याच्या नावाचं कुंकू तू स्वतःच्या हाताने पुसून टाकलंस तोच. अग्नीसमोर सुखदुःखात साथ देण्याचं ज्याला वचन दिलं होतंस, पण तेही मोडून टाकलंस तू. आसावरी, मोडून टाकलंस. का? कशा करता? फक्त मी अडचणीत सापडलो म्हणून? आणखी बरीच कारणं आहेत. हो, मला माहिती आहेत ती बरीच कारणं काय आहेत ते. प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता मी जे लोन घेतलं होतं ते मी फेडू शकलो नाही, एक कारण. ते लोन फेडण्याकरता मी शारदाची मदत घेतली, हे दुसरं कारण. पण आज माझ्यावर जी परिस्थिती ओढवली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण तू आहेस आसावरी, तू. मी? हो. जगासमोर मारे सती सावित्री असल्याचं नाटक करतेस तू, पण तुझ्या इतकी स्वार्थी आणि नीच बाई मी जगात दुसरी कुठलीच नाही पाहिली. अगं, त्या सावित्रीनी सत्यवानाकरता यमाशी लढा दिला होता, पण तू तुझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारात सोडून पळून आलीस. तुझ्यामुळे ते धनाजीराव माने सुद्धा माझ्याशी वाईट वागले, कारण मी तुला छळतो, तुला त्रास देतो अशी इमेज तयार केलीस तू त्यांच्या समोर माझी. तुझ्या त्या बहिणीनी, नेहानी प्रोजेक्ट काढून घेतलं माझ्या हातातून, आणि म्हणून कर्जबाजारी झालो मी. त्यातून बाहेर पडण्याकरता मी शारदाला जवळ केलं, तर तेही तुला बघवलं नाही आसावरी. तिच्याच घरी जाऊन तू तिच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवलंस. माझ्यावर आज ही जी वेळ आली आहे, या सगळ्याकरता पूर्णपणे तू एकटी जबाबदार आहेस आसावरी, फक्त तू. अहो, काय बोलताय तुम्ही हे? या सगळ्या परिस्थितीला मी जबाबदार आहे? उलट यापूर्वी वेळोवेळी मीच तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत आली आहे. काय उपकार नाही केलेस? प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असतं ते. पुरुषाचं काहीच कर्तव्य नसतं का? हो, असतं ना. पण मला नाही वाटत तुझ्या बाबतच्या कुठल्याही कर्तव्यात मी कमी पडलो म्हणून. एका स्त्रीला जे जे हवं असतं ते सगळं दिलं मी तुला. प्रेम दिलं, मूल दिलं, गाडी, बंगला, नोकर चाकर, पैसा अडका सगळं दिलं. पण जोपर्यंत हे सगळं मी तुला देत होतो तोपर्यंतच तू माझी साथ दिलीस. पण जेव्हा मी अडचणीत सापडलो, बरोबर त्याच क्षणी मला सोडून दिलंस आणि पळून आलीस इकडे. आज ते गुंड माझ्या मागे लागलेत, ते माझा जीव घेणार आहेत, तेही फक्त तुझ्यामुळे. पण तुला काहीच फरक पडत नाही, मला माहितीये, कारण तू तुझ्या सौभाग्याचा त्याग करून मला कधीच मारून टाकलंस. त्यामुळे तुला काही फरक पडणार नाहीये. आणि जर तुलाच फरक पडणार नाहीये माझ्या मरणामुळे, तर मी जगू तरी कुणा करता आणि काय करू जगून? या गुंडांच्या हातून मृत्यू येण्यापेक्षा मी स्वतःच मृत्यूला कवटाळणं पसंत करीन आसावरी.
कारण हर्षवर्धन भोसले आजपर्यंत ताठ मानेनी जगला, स्वतःच्या मर्जीने जगला आणि आता तो मरेल तेही स्वतःच्या मर्जीनेच. स्वप्न होतं. स्वप्नातही हर्षनं काही झालेलं बघवत नाही. काळजी वाटते त्यांची. हे मनही किती वेडं असतं. एखाद्या माणसावर मनापासून प्रेम केलं तर कितीही काहीही झालं तरी प्रेम केलेल्या माणसाला सहजासहजी विसरू शकत नाही. मग त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची किंमत असो वा नसो, माझाही माझ्या मनावर ताबा नाही. त्यांच्यापासून दूर झाले तरी मन भरकटत जातच त्यांच्याजवळ. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असेल. तुम्ही कसेही वागलात हर्ष, तरी तुम्ही आयुष्यभर सुखी राहावं हीच मनापासून प्रार्थना करेन मी. नेहा, कधी कधी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच आयुष्यात का झाल्या. माझी आई नेहमी मला म्हणते हे सगळे प्रारब्धाचे भोग असतात आणि कधी ना कधी प्रत्येकालाच भोगावे लागतात. नेहा, तरीही माझं आयुष्य एखाद्या नाटक सिनेमातल्या प्रयोगांसारखं होतं. मी त्या कड्यावरून कोसळलो, माझी स्मृती गेली, मी वेडा झालो. त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलीस, मी बरा झालो. मग सगळंच विचित्र. शार्दूल, पण आता सगळं ठीक झालंय ना. तरी सुद्धा मला ना हे सगळं नवल असल्यासारखंच वाटतं. नेहा, मी ज्यावेळेस वेडा झालो होतो त्यावेळेस नेमका कसा वागायचो? कसा म्हणजे मी चिडायचो का, आरडाओरडा करायचो का कसं वागायचो? नाही, तू एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागायचास. सतत दिवसभर माझ्या मागे 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 करायचास, नेहा नेहा असं करत. नाही म्हणजे मला कळत नाही, मला करून दाखव ना. अरे नाही नाही, तसं नाही जमणार मला. प्लीज ना. शार्दूल, अरे म्हणजे असं सतत तू मागे मागे यायचास माझ्या. न्या न्या मी 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 ABCD लिहिले बघ ना, असं असं काहीतरी करायचं. निहा मी ABCD लिहिली आहे. हा पण असं असताना तू लग्न कसं केलंस माझ्याशी? का असं तर नाही ना मी तुला म्हटलं नेहा मी ABCD लिहिली आहे, आता माझ्याशी लग्न पण कर. असंच म्हटलं असेल मी. हो, नेहा मी ABCD लिहिली आहे. शार्दूल प्लीज नको, थांबव सगळं. अगं काय झालं, मी जस्ट गंमत करत होतो. नाही, गमतीत सुद्धा हे सगळं पुन्हा बघायचं नाही मला. हे सगळं पुन्हा आपल्या आयुष्यात व्हायला नको.
आणि त्याच्या आठवणी सुद्धा नकोत प्लीज. ए नेहा, अगं मी जस्ट गंमत केली. शार्दूल प्लीज पुन्हा असं करू नकोस प्लीज. ओके, नाही करणार बस. ओके. हॅलो उदापुरी मी बोलतोय. सर, कुठे आहात? ऑफिसमध्ये. प्रोजेक्टचं काम कसं चाललंय? सगळं ठीक चाललंय, पण काय सर, भाईजांची माणसं आज पैसे न्यायला येणार आहेत. काय? हो सर, म्हणजे मॅडमनी त्यांना तसं कबूल केलं आहे. म्हणून मॅडमनी मला बँकेतून पैसे काढायला सांगितले होते, ते मी काढून आणलेत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी की माझ्या परवानगीशिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही म्हणून. हो सर, पण मॅडम म्हणाल्या म्हणून. तुम्ही कोणाच्या ऑफिसमध्ये काम करता? तुमच्या. तुम्हाला पगार कोण देतं? तुम्ही. हो, तुम्ही ऐकायचं कोणाचं, माझं का मॅडमचं? तुमचंच. पण काय ताबडतोब ते सगळे पैसे घेऊन घरी या. पण सर, ती भाईची माणसं. त्यांचं काय करायचं ते मी बघतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन घरी या, कळलं? ओके सर.